विधिमंडळात असलेल्या विरोधकांना नारायण राणे यांच्या रूपाने काडीचा आधार मिळालाय। राणेंनी अधिवेशनाच्या सुरुवातीला सरकारविरोधात आक्रमक होत सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला, पण राणेंच्या आरोपांना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तराने राणेंना गर्भित इशारा देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। नारायण राणे म्हणजे विधिमंडळातली धडधडणारी तोफ। विरोधी पक्षनेते असताना राणेंनी तेव्हाच्या सरकारला अक्षरशः सळो की पळो करून सोडलं होतं। आपल्या विरुद्ध बोलू नका अशी विनंती करत अनेक मंत्र्यांनी राणेंच्या कार्यालयाचे उंबरे झिजवले। अगदी सत्तेत असतानाही राणेंना आपल्या आक्रमक स्वभावाला मुरड घालता आली नाही। खरं तर विधिमंडळात विरोधक आक्रमक आणि सत्ताधारी बचावात्मक पवित्र्यात असतात, मात्र भाजपची सत्ता आल्यानंतर विधिमंडळात उलट चित्र पाहायला मिळालं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे मंत्री विरोधकांवर तुटून पडायचे आणि विरोधक हतबलपणे शांत बसायचे। पण राणेंच्या विधान परिषदेतल्या प्रवेशानंतर त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांवरच प्रहार करून सुरुवात केली आहे। राणेंच्या पहिल्याच भाषणातून अख्ख्या अधिवेशनात त्यांचा पवित्रा काय असेल हे स्पष्ट झालंय। और यांच्या घराच्या बाजूला खून होतो मुख्यमंत्र्यांच्या, और नितीन गडकरीच्या मेवण्याच्या घरी चोरी होते, आयुक्तांच्या कार्यालयाच्या बाजूला खून होतो। जेवढे गुन्हे नागपूरला झाले, खून, मारामाऱ्या, बलात्कार, महाराष्ट्रात नाही झाले। और नागपूर नाही सांभाळू शकत, महाराष्ट्र काय सांभाळणार। नारायण राणेंनी थेट मुख्यमंत्र्यांवरच निशाणा साधल्यानं विरोधकांची छाती फुगली, पण या फुगलेल्या छातीतली हवा मुख्यमंत्र्यांच्या भाषणानं निघून गेली। मुख्यमंत्र्यांनी नारायण राणेंच्या टीकेला संयमी आणि उपहासात्मक उत्तर दिलं। सिंधुदुर्गमध्ये कोणावर काय काय गुन्हे आहेत हे या ठिकाणी मी सांगितलं, तर मग पार्टी ऑफ क्रिमिनल्स हे कोण आहे हे आपल्या निश्चितपणे लक्षात येऊ शकतं। मी असा एक डायलॉग ऐकला होता, जो काच के घरों में रहते हैं वो दूसरों पर पत्थर नहीं फेंका करते। जिनके घर शीशे के होते हैं हा डायलॉग भाषणादरम्यान नमूद करून फडणवीसांनी राणेंना गर्भित इशारा दिलाय। त्याचा सरळ अर्थ होता की राणेंनी सरकार विरोध थांबवला नाही तर त्यांची जुनी प्रकरणं काढली जातील, पण इशाऱ्याने थांबले तर ते राणे कसले। मैं उनका नौकर हूं क्या बताने के लिए? उन्होंने पूछना चाहिए ना। मैं मेरा फर्ज किया विधान परिषद में, तो उन्होंने बाद में भी कल से आज तक फोन करके पूछा क्या कि बाबा नाम बोलो, हम बाकी के मंत्री को मार्गदर्शन करता हूँ, इस तरह से हरकतें मत करो करके। नारायण राणेंच्या विधिमंडळातल्या एंट्रीनं जसे सत्ताधारी धास्तावलेत तशीच धास्ती राष्ट्रवादीलाही होती। विधान परिषदेमध्ये राष्ट्रवादी प्रमुख विरोधी पक्ष होता, पण आक्रमक राणेंमुळे अख्खा पक्ष झाकोळला जाईल अशी राष्ट्रवादीमध्ये चर्चा होती। नारायण राणे यांचा मूळचा स्वभावच आक्रमक। या आक्रमक स्वभावाच्या आधारे त्यांनी जिथे जाईल तिथे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला। यातून त्यांनी अनेकांना दुखावलंही। हा आक्रमक स्वभाव अडचणीचा ठरतो हे माहीत असूनही राणे या स्वभावाला मुरड घालायला तयार नाहीत। आता 20 महिन्यानंतर विधिमंडळात आलेले राणे याच आक्रमकपणाच्या आधारे अनेकांची डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकरसह दीपक बातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।